येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक वार मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो। आम्ही सध्या पवित्र सप्ताहामध्ये आहोत की अनेक वेळेस मंडळी म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहत असताना अति पावित्र्याच्या दृष्टिकोनातून आम्ही ह्या सप्ताहाकडे दुःख सहनाच्या सप्ताहाकडे आम्ही पाहतो। काही ठिकाणी त्याला होली वीक म्हटलं जातं, काही ठिकाणी त्याला साक्षीचा आठवडा असं म्हटलं जातं। आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा जयोत्सवानं यरुशलेमेमध्ये झालेला जो प्रवेश आहे, झावळ्याचा प्रभुवार म्हणून आम्ही त्याच्याकडे आम्ही त्या दृष्टिकोनातून पाहतो। आणि झावळ्याच्या रविवारपासून ते जवळजवळ पुनरुत्थानाचा असणारा जो रविवार आहे तेथपर्यंत ह्या सप्ताहाला आपण पवित्र सप्ताह, होली वीक किंवा साक्षीचा आठवडा म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहत होतो। आणि त्या रविवारपासून म्हणजे ज्या रविवारी शब्बाताच्या दुसऱ्या दिवशी योहान 12 मध्ये आम्ही वाचतो की शब्बाताच्या दुसऱ्या दिवशी येशूनं यरुशलेमेमध्ये बेथानी बेतफगे ह्या ठिकाणाहून जैतुनाच्या डोंगरावरून त्या ठिकाणी यरुशलेमेमध्ये मोठ्या जयोत्सवानं त्या ठिकाणी प्रवेश केलेला आम्हाला त्या ठिकाणी आढळतं। या 8 दिवसांमध्ये मी तुम्हाला 8 गोष्टी ह्या ठिकाणी येशू ख्रिस्ताविषयी त्या ठिकाणी सांगण्याची इच्छा बाळगतो, यासाठी की अनेक वेळेस आम्ही येशू ख्रिस्ताला राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू अशा प्रकारे आपण त्याची त्या ठिकाणी अडोरेशन करतो, त्याचं स्तुतिगान करतो, त्याला आम्ही गौरवित असतो। आणि अशा प्रकारे ज्यावेळेस आम्ही बोलत आहोत त्यावेळेस खरंच तो आमच्या जीवनाचा राजा आहे असं आम्ही त्या ठिकाणी कबूल करत आहोत। पण हा जो राजा आहे, हा राजांचा राजा नेमका कसा आहे, या 8 दिवसांमध्ये त्याचं जे राज्यपण आहे त्याच्या वेगवेगळ्या कर्तृत्वावरून आणि वेगवेगळ्या कार्यप्रणालीवरून आम्हाला त्या ठिकाणी स्पष्ट होतं। रविवारी तो ज्यावेळेस तो मोठ्या जयोत्सवाने ज्यावेळेस तो यरुशलेमेमध्ये प्रवेश करतो त्यावेळेस शिंगरावर बसलेला तो नम्रतेचा राजा म्हणून आम्हाला त्या ठिकाणी दिसतो। सोमवारी ज्यावेळेस तो मंदिराचं शुद्धीकरण करतो त्यावेळेस आम्हाला शुद्ध करणारा आम्हाला राजा म्हणून तो त्या ठिकाणी दिसतो। मंगळवारी आम्हाला सत्यतेचं शिक्षण देणारा, वास्तविकतेचं शिक्षण देणारा, हा शिक्षण देणारा राजा म्हणून आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी दिसतो। बुधवारी ज्या ठिकाणी कुठलीच गोष्ट किंवा कुठलंच कार्य होत नाही पण तरीही कार्य होत नाही याचा अर्थ प्रभू त्या ठिकाणी काही करत नाही असं होत नाही। आणि म्हणून हा जो राजा आहे आम्हाला स्तब्धतेचा राजा दिसतो, तो स्तब्ध आहे तरी शांत नाही, ह्या असणाऱ्या दृष्टिकोनातून आम्हाला ह्या ख्रिस्ताकडे पाहणं गरजेचं आहे। गुरुवारी ज्या दिवशी येशू ख्रिस्त शिष्यांचे पाय धुतो आणि वळांगणाच्या सणाच्या भोजनाची त्या ठिकाणी तयारी करून एक मोठा कित्ता शिष्यांच्या समोर त्या ठिकाणी तो ठेवतो, त्यामुळे सेवा करणारा राजा आम्हाला तो त्या ठिकाणी दिसतो। शुक्रवारी ज्याला आम्ही आता जगातला एकमेव शुक्रवार की ज्याला आम्ही उत्तम शुक्रवार असं म्हणतो, त्या ठिकाणी वधस्तंभावर अखिल मानव जातीसाठी दुःख सहन करणारा हा राजा आम्हाला त्या ठिकाणी दिसतो। एवढंच केवळ नाही, शनिवारच्या दिवशी वाट पाहणारा राजा आम्हाला त्या ठिकाणी दिसतो। जरी त्या ठिकाणी मृत्यू पावला आहे तरी एका गौरवी दिवसाची वाट पाहत असणारा राजा आम्हाला तो त्या ठिकाणी दिसतो। आणि एवढंच केवळ नाही, आठवं जे वक्तव्य आहे प्रिय बंधू आणि भगिनींनो, मरणावर विजय मिळवणारा, मरणाची नांगी मोडणारा, विधींचं ऋणपत्र वधस्तंभावर जाण्याच्या द्वारे, मृत्यूला कवटाळणी मारण्याच्या द्वारे पुनरुत्थित झालेला हा राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आम्हाला ह्या ठिकाणी दिसतो। सो नम्रतेचा राजा, शुद्ध करणारा राजा, शिक्षण देणारा राजा, स्तब्धतेचा राजा, सेवा करणारा राजा, दुःख सहन करणारा राजा, वाट पाहणारा राजा आणि पुनरुत्थित झालेला राजा आम्हाला ह्या ठिकाणी पाहायला मिळतो। हे दुःख सहन आणि हा पवित्र सप्ताह तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी अत्यंत मोलाचा आणि महत्वाचा आहे। या दिवसांमध्ये जितकं जास्त ख्रिस्ताच्या त्या जवळीकतेमध्ये जाता येईल आणि ख्रिस्तानं
तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी जे बलिदान त्या वधस्तंभावर दिलं, त्याच्यावर विश्वास ठेवण्याच्या द्वारे जे तारण तुम्हाला आणि मला प्राप्त होतं, त्या वधस्तंभाकडे लक्ष केंद्रित करूया. हा पवित्र सप्ताह, येणारा उत्तम शुक्रवार आणि पुनरुत्थान दिन आपणा सर्वांसाठी आशीर्वादाचा जावो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू.